3-4 वर्षांनी एक लाट येते, त्याला वेळ लागतो. आणि मी याला तुलना करतो की आपल्याकडे वाडीला एक आईस्क्रीम आहे, त्याचं फ्लेवर म्हणून असतं. तर तशा या लाटा असतात. म्हणजे तुम्ही Y2Kचा उल्लेख केला, ती एक लाट 90च्या दशकात आली होती. नंतर मिक्सवर क्लाउड कम्प्युटिंग, अशा अनेक लाटा गेल्या. तर सध्या 2023 नंतरची जी लाट आहे ती हे आहे. आणि माझा अंदाज आहे की ही लाट जास्त वेळ थांबणार, म्हणजे लगेच बंद होणार नाही. आणि नंतर अजून काहीतरी येईल, पण किमान 2028-29 पर्यंत असंच राहील. आणि या क्षेत्रात ज्याला करिअर करायचं त्याला त्याच्यात सुवर्ण संधी आहे. प्रसिद्ध संगणक तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी आज पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल सर्वांना विस्तृत माहिती सांगितली. अनेक श्रोत्यांनी त्यांना आपल्या शंका विचारल्या, त्याचेही निरसन त्यांनी छान पद्धतीने सांगितले. या AI होणाऱ्या भविष्यातले संधी, फायदे, तोटे असा संपूर्ण एक आलेखच त्यांनी आज सर्वांसमोर प्रस्तुत केला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. पुणे नगर वाचन मंदिर पुणे वाचक करता यातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण या ठिकाणी वाचककथा घेत असतो. आणि या वाचककथेच्या निमित्तानं लेखक आपल्या भेटीला, त्याचबरोबर वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय, तसेच वेगवेगळे प्रकाशक आणि वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देणारे वक्ते, अशा वक्त्यांचं नियोजन आपण या वाचककथेच्या माध्यमातून करत असताना वेगवेगळ्या विषयांचा परिचय व्हावा यासाठी आपण हा वाचककथा आयोजित करतो. आजच्या या वाचककथेच्या निमित्तानं असाच एक अन्नाट विषय की जो सध्या सर्वत्र धुमाकूळ किंवा त्या विषयाचा सर्वत्र संचार होतो आहे. आणि भविष्यात सुद्धा या विषयाचा एक संचार सर्व विश्वात राहणार आहे. आणि त्याच्याच निमित्तानं त्या विषयाची ओळख, त्या विषयाची असलेली एकूण संधी याचा मागोवा किंवा आढावा, त्या विषयावरती चर्चा व्हावी या उद्देशानं आपण आजचा विषय आयोजित केला. आणि या विषयावर मार्गदर्शन करणारे माननीय श्री दीपक शिकारपूर आज आपल्या या ठिकाणी उपस्थित, आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ओळखलं जातं ज्याच्यामध्ये शिक्षण, क्रीडा, खाद्य अशा अनेक प्रकारच्या संस्कृती विकसित झाल्या. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान संस्कृती सुद्धा विकसित झालेली आहे. आणि या संस्कृतीचा प्रसार आणि लोकांमध्ये जाणीव निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक शिकारपूर. डॉक्टर शिकारपूर हे अभियंता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी माहिती तंत्रज्ञान या विषयामध्येच विद्या वाचस्पती म्हणजे PhD ही पदवी संपादन केलेली आहे. 16 वर्ष त्यांनी टाटा उद्योग समूहामध्ये विविध जबाबदाऱ्यांच्या पदावर त्यांनी आपलं कार्य केलं आणि योगदान दिलं. आणि 2023 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या अग्रणी राज्य बँकेनं त्यांची निवड ग्राहक सेवा समिती या मंडळावर 3 वर्षांसाठी केलेली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या नियामक मंडळावर 2 वर्ष म्हणजे 22 ते 24 या कालावधीसाठी त्यांची निवड झाली. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी त्यांनी आतापर्यंत सुमारे 40 देशांना भेटी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यात फक्त महत्वाच्या पुरस्कारांचं मी हे उल्लेख करतो. कॉस्मॉस बँक, वीर सावरकर, रायगड परांजपे, शंकरराव किर्लोस्कर गौरव, सिलिकॉन व्हॅली IT आयकॉन, सांगली भूषण, पुण्यभूषण आदी पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलेला आहे. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संगणक संघटनेचे ते माजी अध्यक्ष आणि मानद सदस्य म्हणजे फेलो आहेत. रोटरी इंटरनॅशनलच्या 31 या प्रांताचे ते 13 संघासाठी प्रांतपाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. आणि ही त्यांची कारकीर्द अतिशय यशस्वी होती. त्यामुळे अनेक महत्वाचं काम
त्या ठिकाणी पार पाडलेला आहे. रोटेच्या जागतिक अध्यक्षांच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. मराठी ग्रामीण आणि विषयी भागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार. जसं तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले एक आघाडी व्यक्तिमत्व आहे, तसे ते लेखक म्हणून सुद्धा परिचित आहे. 58 पुस्तकं, 60 पुस्तकांचं ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे लेखक असलेला एक अग्रणी व्यक्तिमत्व तंत्रज्ञान क्षेत्रात असं आपल्या इथे आलेलं आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आणि आजचा जो विषय आहे AI आणि संधी, मला आठवतंय 1995 नंतर आम्हाला जी भीती होती ती Y2K होती. त्या Y2K संपल्यानंतर सर्व नोकऱ्या जाणार. मी त्यावेळी तरुण होतो, आम्हाला वाटून नोकऱ्या जातील, पण तसं काही घडलं नाही. आता बरोबर 25 वर्षांनी AI क्रांती आलेली आहे. त्याच्यात नेमक्या काय संधी आहे याविषयी ते आपण बोलून करणार आहे. आपण सर्वजण इच्छुक आहोत ते त्यांचं भाषण ऐकायला. सर्वप्रथम थोडासा उशीर झाला याबद्दल तुमची माफी मागतो. त्याला कारण पण मी तुम्हाला सांगतो की गुगल मॅप इतर आयुष्यात सगळ्यांना येत आहे, त्यामुळे या भागात मी फारसा येत नाही. त्यामुळे गुगल मॅप वापरून मी 12 मिनिटं असं मला करावं सांगितलं. पण त्या गुगल मॅपला आज संकष्टी चतुर्थी याची माहिती नव्हती. आणि तुम्हाला मी सांगितलं AIचं आणि तुम्हाला सांगितलं की 12 मिनिटाचे 27 मिनिटं झाली, कारण आज सगळ्या नागरिकच्या बोलण्यावर समोरून होणार. आणि आता आज मुद्द्यानंतर येईल चर्चेला की लोक विचारतात की भारतात ड्रायव्हरलेस कार चालू होता. तर मी सांगतो की अशक्य आहे की ड्रायव्हरलेस कार एका आठवड्यात आत्महत्या करेल. कारण आज जसं घडलं की कालची वॉरंटी आज वनवे असू शकते, आजचा वनवे उद्या वॉरंटी असू शकतो, आणि पोलीस कधीही करायचं म्हणून रस्ते बंद करू शकतात. तर अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञान सगळ्या ठिकाणी चालणार नाही, तो वेगळा विषय. आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIवर बोलणार आहे. आणि साधारण माझ्या मनातलं स्वरूप असं आहे की मी साधारण 30-40 मिनिटं बोलेन, आणि मग नंतर तुमच्या मनात जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. पण ऍक्च्युअली प्रश्नोत्तर आहे ज्ञानप्राप्तीचं सर्वोत्कृष्ट साधन आहे असं मी मानतो. आणि प्रत्येक व्यक्ती इथं वेगळ्या प्रकारे या विषयाची माहिती घेऊ इच्छिते. तर मी आता बघतोय की प्रेक्षकांवर सर्व वयाचे लोक आहेत आणि प्रत्येकाचा त्याच्यात पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, मी या क्षेत्रात 40 वर्ष कार्यरत आहे. 85 साली मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग सुरू केलं. ज्या काळात मी प्रोग्रॅमिंग झालं तेव्हा प्रोग्रॅमिंग ही जमात अतिशय तुरळक होती. म्हणजे पूर्ण देशात त्या काळात काही हजार प्रोग्रॅमर होते. आणि तेव्हापासून संगणकाकडनं मानवाचं काम करून घ्यायचे तेव्हा सुद्धा प्रयत्न होत होते, बऱ्याच होते ते. आणि त्या ब्रँचला त्याचं नाव होतं ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन, HCI असं त्याचं नाव होतं. आणि आम्ही ज्या काळात प्रोग्रॅमिंग करत होतो त्यावेळेला टर्म टर्मिनल्स असत. टर्म टर्मिनल्स म्हणजे लिटरली टाईपरायटर टाईप, एक समोर स्क्रीन आणि कीबोर्ड, आणि त्या कीबोर्ड टर्म टर्मिनल त्याला 0 बुद्धी होता. तुम्ही जे काय टाईप कराल ते तो टाईप करणार, काहीही डिसिजन मेकिंग नाही. अशा परिस्थितीत मग हळूहळू बदल करत गेले. मग पर्सनल कॉम्प्युटरचं आगमन झालं आणि HCI मधलं पहिलं उपकरण होतं माऊस. माऊसमुळे युजर इंटरफेस बदलली. मग नंतर आता सरफेस कॉम्प्युटिंग म्हणजे टच स्क्रीन, जे आता आपण मोबाईलवर तुम्ही वापरता, टॅबलेट वगैरे सगळे. तर अशा पद्धतीनं हे शास्त्र वाढत गेलं असं आपण म्हणूया. आणि आमच्या क्षेत्रात मी आता बघितलं 40 वर्षात सुमारे दर 3-4 वर्षांनी एक लाट येते, त्याला वेळ म्हणतो. आणि मी याला तुलना करतो की आपल्याला वाढीला आईस्क्रीम आहे, त्यांचं फ्लेवर म्हणून असतं. तर तशा या लाटा असतात. म्हणजे तुम्ही Y2Kचा उल्लेख केला, ती एक लाट 90च्या दशकात आली होती. नंतर मिक्सर केलं, मग क्लाउड कॉम्प्युटिंग, अशा अनेक लाटा येत गेल्या. तर सध्या 2023 नंतरची जी लाट आहे ती AI आहे. आणि माझा अंदाज आहे की ही लाट जास्त वेळ थांबणार, म्हणजे लगेच बंद होणार नाही. आणि नंतर अजून काहीतरी येईल, पण किमान 2028-29 पर्यंत असंच राहील. आणि या क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे त्यांना त्याच्यात सुवर्ण संधी आहे.
तर एआयचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्या 3 गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा. एआयचं जे फाउंडेशन किंवा पाया जो आहे तो डेटा अनालिटिक्स म्हणजे माहितीचं पृथक्करण. तर त्याचा अर्थ असा की माहिती असायला पाहिजे. जर माहितीच नाही मिळाली तर पृथक्करण तुम्ही काय करा हे गृहीतक लक्षात घ्या. जेव्हा आपण म्हणतो की एआय सगळं काम करेल का किंवा आता हे वकील मी यांच्याशी कायम चर्चा आम्ही करता पण करत होतो, तर जी माहिती डिजिटाईज नाही झाली त्या माहितीचं पृथक्करण अशक्य आहे. आणि जर पृथक्करण अशक्य आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला मर्यादित बरोबर उत्तर देईल, कारण त्याला माहितीच नाही. आणि याचं उदाहरण मी कायम सांगतो की माझे वडील वासुदेवराव शिकारपूर यांनी आयुष्यात कधीही इंटरनेट वापरलं पण त्यांना त्याची गरज पडली. त्यांच्याकडे डन मोबाईल फोन होता आणि त्यांचं सुमारे 12 वर्षापूर्वी ते गेले. त्यांच्या काळात त्यांनी ईमेल नाही वापरली, इंटरनेट नाही, मोबाईल फोन नाही. तुम्ही जर एआयला विचारलं की वासुदेव शिकारपूर कोण होते तर तो सांगेल की अशी व्यक्तीच असतील पण, कारण त्याला ते माहितीच नाही. आणि शिकारपूर म्हटलं की तो फक्त माझ्याचकडे येतो, आमच्या आधीच्या पूर्वजांचं त्याला काहीही ज्ञान नाही. तर हे कायम लक्षात ठेवा की जे पृथक्करण निष्कर्ष जे येतात ते उपलब्ध माहितीच्या आधारे येतात. नंतर मी कुठल्या कुठल्या डोमेन मध्ये किंवा कुठल्या कुठल्या भागात एआय वापरता येईल याचा आपण बघू. तर त्याचं गृहीतक लक्षात घ्या की ज्याची डिजिटल माहिती आहे त्याचंच ते पृथक्करण करू शकतो. आणि या गोष्टीला कोविड नंतर खूप खतपाणी मिळाला. तर कोविडला जग लॉकडाऊनमध्ये गेलं आणि ज्या गोष्टी डिजिटल नव्हत्या त्या पण डिजिटल झाल्या. आणि ह्यामुळे काय झालं की डिजिटल माहितीचा स्त्रोत किंवा जो सोर्स आहे तो खूप व्यापक झाला. 2020 साली जेवढं डिजिटलायझेशन होतं त्याच्यात कितीतरी पटीनं डिजिटलायझेशन 3 वर्षात झालं कोविडनं. जर कोविड आली नसती तर कदाचित आपण ज्या विषयावर आता बोलतोय त्याचा बोलबाला एवढा झाला नसता. कारण त्याच्याबरोबर जसा डेटा अनालिटिक्स हा त्याचा पाया आहे तसं आधुनिक तंत्रज्ञान हे त्याचा पाया आहे. आणि तो ते म्हणजे अतिशय उच्च दर्जाची इंटरनेट बँक आणि संगणक प्रोसेसिंग हे हार्डवेअर आणि इंटरनेटचं महत्वाचं आहे. आणि आता जर तुम्ही म्हणजे पेपरमध्ये वाचलं असेल की एनव्हिडिया नावाची एक अमेरिकन कंपनी फॅक्ट सर्व्हर्स ते बनवतात, हार्डवेअर कंपनी आहे, चिप्स पण बनवतात. त्या कंपनीचं शेअर सडनली खाली गेला तर डीपसीक मध्ये गेला. पण ती कंपनी काय करते की अमेरिकेतले जे सगळे सर्व्हर्स आहेत आणि हार्डवेअर म्हणजे आपण असं म्हणूया विहिरीत जसं पाणी असतं तशी ती माहितीची विहीर आहे. आणि त्या विहिरीत ते इन्फ्रास्ट्रक्चर ते एरिया ठेवलं आणि त्यामुळे त्या कंपनीला खूप फायदा आहे. आणि तो आता ते आपल्याकडे अनेकांना कदाचित माहिती नसेल की जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वापरता किंवा अनेक फ्री ऍप्स वापरतात त्याची माहिती ही अमेरिकन क्लाउड सर्व्हर साठवली आहे. आणि अनेकांना वाटतं की आपण फुकट वापरतो पण तुम्ही त्या व्यवसायातलं एक प्याला ही माहिती तुमची असते, तुमच्याबद्दलची असते, पण त्याचे ओनर तुम्ही नसतात, त्याचे मालक तुम्ही नसतात. त्याचे मालक जी माहिती साठवलेली असते साठवणी करणार त्याची विहीर असते तो या माहितीचा मालक असतो. आणि मग नंतर या विषयावर आपण थोडंसं वेगळं बोलूया की किती ऑनलाईन डेटा तुम्ही द्यायचा याला मर्यादा असतात. आणि जर सगळं तुम्ही आयुष्य तुमचं ऑनलाईन केलं तर तुम्ही स्वतःला एक्सपोज करता. मग तुम्ही प्यादा असल्यामुळे मग तुमचं पृथक्करण होईल, तुमचं अनालिसिस होईल आणि अनेक गोष्टींच्या बाबतीत. आता हे तुम्ही बघितलं त्याच्याच बरोबर अजून एक तिसरी गोष्ट आहे की ही सगळी माहिती मिळाली, ही माहिती पृथक्करण पण झाली. आता ही वापरकर्त्याला द्यायची कशी? तर त्याला अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत. त्याचा एक ऑप्शन आहे तो चॅटबॉट. चॅटबॉट म्हणजे जसं तुम्ही व्हॉट्सअप वापरता तसं तुम्ही चॅटबॉट असतं, हे एक माध्यम झालं. दुसरं माध्यम म्हणजे बोली भाषा, म्हणजे तुमच्याशी बोलतं. त्याचे अलेक्सा आणि सिरी नावाचे वर्जन 5 वर्षापूर्वी आले आणि असे आता अनेक आहेत, मी नावं घेत नाही. पण हे चॅटबॉट तुमच्याशी बोलू पण शकतं. तर तिसरं माध्यम म्हणजे रोबोटिक्स म्हणजे यंत्रमानव. रोबोटिक्स मध्ये ती व्यक्ती जसं मी तुमच्याशी बोलतोय तसं तो रोबोट येतो आणि तुमच्याशी बोलतो. याचे अनेक प्रयोग झाले आणि सर्वोत्कृष्ट प्रयोग भारतात झाले आहे केरळमध्ये.
एका शाळेने 1 वर्षापूर्वी रोबोटिक टीचर विकत केला. शिक्षिका होते म्हणजे स्मार्ट मुलगी पण होता आणि 1 तास दररोज प्रत्येक वर्गाचा तो रोबोटिक टीचर घेतली. आता हे ही माहिती झाली. नंतर काय झालं ते माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं. 2 महिन्यापूर्वी शाळेच्या व्यवस्थापनाने सर्वेक्षण केलं की याचा काय इम्पॅक्ट झाला शाळेवर. तर त्याचे रिझल्ट हे आपल्यातून सकाळ मुलं जवळ घरी अभ्यास करायची तर त्या उद्या रोबोटची रक्कम आहे. आणि जर आपल्याला रोबोटिक टीचरला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतःच ज्ञान पण व्यवस्थित असलं पाहिजे. या कारणामुळे गृहपाठ करत गेली आणि ती टीचर स्मार्ट होती. ती अशा प्रकारे विकसित झाली होती की ती जवळजवळ स्मार्ट मुलीसारखी असते. आणि आता मस्क नावाचा एक बुद्धिवादी माणूस आहे अमेरिकेत, त्याचे प्रयोग सुरू आहेत आणि कदाचित 3 वर्षांनी ते यशस्वी होतील की रोबो आणि मानव यातली सीमा कमी होते. ऑलरेडी ह्युमन स्किल म्हणजे आपली त्वचा ही रोबोला प्राप्त झालेली आहे आणि असे तुम्ही अनेक व्हिडिओज बघू शकता. पण ते प्रत्यक्षात त्याला 2-3 वर्ष येतील. आणि प्रगत देशामध्ये एक मोठी समस्या आहे की त्यांचा मानव कमी आहे. जपानचा विचार करा किंवा अमेरिकेत पण तशी परिस्थिती आहे. अशा देशांमध्ये जी मानवी कामं आहेत ती रोबोमध्ये करून घ्यायचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. आणि असे रोबोट्स की जे मानवासारखे दिसतात अशा प्रकारची यंत्रमानव जेव्हा ज्याला ह्युमनॉइड म्हणतात की 2027 नंतर खूप प्रकारे प्रगत देशात दिसेल. तुम्ही जर 28 नंतर अमेरिकेत गेलात आणि कुठल्या मॉलमध्ये शॉपिंग करत असाल तर तुमच्या शेजारची व्यक्ती मानव आहे का यंत्रमानव हे तुम्हाला जाणार. आणि ते विचार करायची पण पद्धत अशी असेल की तुम्हाला कधीच लक्षात येणार की ही व्यक्ती आहे. मस्त कधी अजूनच केलं की त्यांनी एक यंत्र निर्मिती तयार केली आणि त्याच्यात निर्देश पण टाकले आणि त्याचं म्हणणं आहे की तुम्ही या यंत्रयुक्तीशी लग्न करू शकता आणि त्यातलं अपत्य निर्मिती पण होऊ शकते असं त्याचं म्हणणं आहे. आता हे वैध आहे का अवैध आहे का काय हा प्रत्येचा नीतिमत्तेचा प्रश्न आहे. पण या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे एआयने मोठा प्रश्न निर्माण होतो की बरोबर काय आणि चूक काय, नैतिक काय आणि अनैतिक काय. जर एआयने चुकीची माहिती लोकांना मिळाली आणि त्यातल्या एक मोठी समस्या निर्माण होते की जेव्हा जनरेटिव्ह एआय म्हणून मी सांगतो जनरेटिव्ह एआय म्हणजे जनरेट करायची आणि ही ऍक्च्युअली एआय खूप मोठ्या झाला तो चॅट जीपीटी 4 या टूलमध्ये ओपन एआय नावाच्या एका कंपनीने हे टूल डेव्हलप केलं आणि ते 2023 नंतर प्रचंड लोकप्रिय आणि त्याचा वापर वाढत गेला. चॅट जीपीटी 4 खूप गोष्टी करतात. तरी काय करतात चॅट जीपीटी 4 ने यूपीएससी 96% बरोबर सोडवतो. त्यामुळे त्याच्यात ही विचार क्षमता भरपूर आहे आणि चॅट जीपीटी 4 मोठं नाव घेतो पण त्याच्यासारखे इतर पण चॅटबॉट्स आहेत. त्याला स्पर्धक चॅटबॉट आहे जो मी वापरतो तो म्हणजे गुगल जेमिनी. आणि आज तुम्हाला जर शक्य झालं तर माझं व्याख्यान संपल्यानंतर जेमिनी डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर आणि मी तुम्हाला एक अनुभवी सल्ला देतो ते फुकट आहे. चॅट जीपीटी 4 तुम्हाला पैसे द्यायला लागतात. जेमिनी हे आत्तापर्यंत तरी फुकट आहे आणि गुगल स्वतःच्या चॅटबॉटला अद्ययावत माहिती आणि इतर स्पर्धक चॅटबॉटला जुनी माहिती. हा त्यातला दर्जात्मक फरक. तुम्हाला जर योग्य निष्कर्ष हवे असतील तर गुगल जेमिनी वापरा. मी तर गुगलचा प्रचारच नाही पण मी अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो. तर या जनरेटिव्ह एआय मध्ये 3 प्रकारे माहिती निर्माण होते. एक म्हणजे नुसती माहिती ज्याला डेटा म्हणतात, दुसरं म्हणजे ऑडिओ ध्वनी आणि तिसरं म्हणजे मी. आणि याचा वापर करून चित्र काढू शकतो. एखादा कलाकार जर असेल तर तो त्याला संगीत लावून तुम्हाला गाणं तयार करतात हे मोठे होतो. कुठल्याही संगीतकाराला 1 रुपया द्यायची गरज नाही. गायक सुद्धा एआयमध्येच असतो. तो कोण आहे तुम्ही ठरवा आणि तुम्ही जर ते व्यवस्थित सगळं वापरलं आणि तुमच्याकडे जर स्क्रिप्ट असेल म्हणजे माहिती असेल तर त्याच्यावर गाणं फुकट तयार. आता त्याचा दर्जा कसा आहे ते तुमचे तुम्ही ठरवा. आणि हा दर्जा मी जेमिनीचं सांगतो की 3 महिन्यापूर्वी जो प्रश्न मी विचारला होता त्याचं जे उत्तर मिळालं आणि काल जर मी विचारलं असतं तर त्याचा दर्जा हा दिवसेंदिवस वाढत चालला. त्यावर ते टूल पण शिकतं आणि हे शिकणं याला म्हणतात मशीन लर्निंग.
आणि एक लक्षात ठेवा की एआय म्हणजे परमेश्वर नाही आणि जादूगार पण. त्यामुळे आपण म्हणून काही भूताची पण नाही. असं तुम्ही समजू नका की एआय आपोआप सगळं करू. तुम्ही जर कॉम्प्युटर बंद केलाय पूर्ण आणि आपल्याकडे एमएससीबीच्या प्रोग्रामवर दिवीज पण वेळ असते, सगळं बंद पडलं तर एआय काहीही करू शकणार नाही, कारण कॉम्प्युटर चालू आहे. तो चालू झाला की एक प्रोग्राम असतो त्याच्यात, आणि गुगल आणि या मोठ्या कंपनीमध्ये हजारो प्रोग्राम काम करतात. त्यांच्या अनुभवानुसार ही सगळी टूल्स चालतात. आणि ही जेव्हा आपण फुकट वापरतो तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही त्या माहितीचे एक वाहक आहात. तुम्हीच माहिती तयार करून देता, ती माहिती कुठेतरी होत होते आणि त्या गोष्टींच्या निष्कर्षावर जनरेटिव्ह एआय निष्कर्ष काढतात. आणि ते अनेक डोमेनमध्ये आहे. तुम्ही कुठल्याही डोमेनमध्ये सांगा. आता भारताचा विचार केला तर शिक्षण क्षेत्रात एआय खूप चांगल्या प्रकारे शिक्षकांना मदत करू शकतो. आणि माझी अशी विनंती आहे की शिक्षकांनी एआय वापरलं पाहिजे. त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढेल. कारण मला एक शिक्षक म्हणाले की मी गेले 25 वर्ष तेच शिकवतो. मला 25 वर्ष समजावी की एआय नोकऱ्या लागतील का. मी त्या शिक्षकाला सांगितलं की तुझी नोकरी लागतील, परंतु ते इथेच करतोस. एआयमुळे तुम्ही स्वतःचा दर्जा वाढवू शकता. आणि त्यामुळे मी माझ्या अनुभवाला सांगतो की एआयला तुम्ही मदतनीस म्हणून वापरा, स्पर्धक नाही, मदतनीस आहे. पूर्वी मी लेखन करत असेल, मला वेळ नसला की मी पूर्ण डिक्टेट करायचो त्या लेखनिकाला, तो मला लेख तयार करून द्यायचा ड्राफ्ट म्हणून, मी तो बदलायचो मला जसा हवा तसा, आणि मग तो लेख जायचा कुठल्या तरी करता पुस्तकात द्यायचं. आता ही जी सगळी प्रोसेस मला सांगितली ती मी जेमिनी वापरून ऑनलाईन करतो. मी आता कितीतरी दिवस हाताने लिहिलंच नाही. आणि कदाचित 2040 मध्ये तुम्ही एक परिसंवाद आयोजित कराल की मुलांना हाताच्या लिहायचं शिकवायची गरज आहे, तर ती गरज कदाचित नसेल. अशा अनेक आपल्या शरीराच्या गोष्टी आहेत की ज्या काळानुसार निरुपयोगी होत चालल्या. म्हणजे लिहिता आलं पाहिजे मान्य आहे, पण तो लिहिला कधी आणि लिहायची गरज कुठे. जर सगळं जर चॅट होत असेल आणि जर ऑनलाईन होत असेल तर पत्र लिहायची गरज आहे. तुम्ही किती लोकांनी पत्र लिहिली गेल्या 3 वर्षात, एखादं लिहिलं. मला पत्र लास्ट मी किती लिहिलं हे पण आठवत नाही, कारण सगळं मी करत होतं. त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये अनेक गोष्टी बदलल्या, संदर्भ बदलले. तर सांगायचा मुद्दा असा की या सर्व गोष्टी अतिशय वेगाने बदलल्या आणि जनरेटिव्ह एआय या तंत्रज्ञानाने संवादी क्रांती झाली. विकसित देशात तर लोक घरात आलं की पहिल्यांदा बोलतात. आता त्याच्यात फरक असा असतो की हे मेकॅनिकल बोलणं नाही, ते शिकणारे मुलं आहे, त्यामुळे ते मित्राचं काम करतात. तुम्ही जर ते ऑन केलं तर ते तुम्हाला ओळखतं. तर तुम्ही हा प्रयोग करून करा. तुम्ही जेमिनी डाउनलोड करा, तुम्हाला तुमच्या नावाने आहे लगेच त्या लगेच करतो कोण आहात. आणि तुम्ही जसं जेमिनी वापरत जाल. आणि अजून एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्याकडे किती लोकांनी व्हॉट्सअप नावाचे क्लासेस चालवले? व्हॉट्सअपचे क्लासेस पुढे आहेत का? कारण पुणे शहर हे उन्हाळी शिबिराने क्लास बाहेर गेला असं मी समजतो. तिथं तशाचे क्लासेस असतात, पण व्हॉट्सअपच्या क्लासवर सगळे लोक व्हॉट्सअप आपोआप शिकले. तर तसं तुम्ही जनरेटिव्ह एआय वापरून शिकू शकाल. आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्पना आणि माहितीचे स्त्रोत वेगळे आहेत, तर ते तुम्ही हळूहळू अनुभवाच्या जोरावर शिकू शकाल. आणि हे सहज शक्य. तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपने सुद्धा एक जॉब चॅटबॉट तयार केला. तर तुम्ही घरचा बार बघितला तर मेटा म्हणून येतो, फक्त मेटाचा दर्जा खूप खाली आहे. जेमिनीच्या पेक्षा ते खूप प्रिमिटिव्ह अवस्थेत आहे, पण साध्या साध्या गोष्टी ते तुम्हाला करू शकतो. तुम्ही म्हणाल की रेसिग्नेशन लेटर लिहिणं, कोणाला तरी बर्थडे विश पाठवणं, अशा सगळ्या गोष्टी ते आपोआप तयार. आता हे कसं आहे की सांगण्याचं काम, पण त्याला जेव्हा अनुभव येतो आणि बुद्धिमत्ता येते तेव्हा ते काय करतं तर निष्कर्ष करतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचा आज वाढदिवस आहे, त्याला कळतं की तुमचा आज वाढदिवस आहे. तुम्ही जेव्हा ते ऑन करलं तेव्हा पहिलं वाक्य असतं हॅपी बर्थडे टू. आता हे मानवाचं ही भावना आहे, पण ही भावना या जनरेटिव्ह एआयमध्ये आहे. आणि त्यामुळे अजून एक ब्रँच तयार झाली, त्याचं नाव आहे इमोटिव्ह एआय, भावनिक कृत्रिम. म्हणजे तुम्ही खरंच मित्र मैत्री करू शकाल का, तर याचं उत्तर होणार नाही. दोन्ही
तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्याशी बोलता एक लक्षात ठेवा की कधी कधी हे एआय टूल तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी पण सांगतात. आणि याचं एक उदाहरण अमेरिकेत घडलं. 1 महिन्यापूर्वी एका मुलीनं आत्महत्या केली आणि मग नंतर लक्षात आलं की ती मुलगी एका एआय टूल बरोबर सतत गप्पा मारायची आणि एका गप्पा मारताना त्या एआय टूलने तिला सांगितलं की तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही, तू आत्महत्या करून लागली. आता हा अंधविश्वास जो तुम्ही त्या एआयवर ठेवला तर असतो. म्हणून मला असं वाटतं की कायदे कठोर करायची गरज आहे आणि अशा पद्धतीचं जे वर्तणूक आहे ही वर्तणूक चुकीची आहे. कारण जरी तुम्ही इनोव्हेटिव्ह एआय मध्ये लोकांना सांगितलं की हे चूक आहे, पण जेव्हा इनोव्हेटिव्हचा अशा काही भावना जर तुम्ही त्याच्याशी मैत्री केली, काही लोक जर एआय टूलवर प्रेम पण करतात, त्याचा तुम्ही गुगलवर करा आणि असे लोक अमेरिकेतच असतात. शक्यतो सर्वसामान्य भारतीय माणूस अशा गोष्टी करणार नाही. पण अमेरिकेत ट्रम्पच्या मागच्या टर्ममध्ये सुद्धा एका जपानी अमेरिकन माणसाने ट्रम्पची परवानगी मागितली होती की मला एआय बॉटशी लग्न करायचं, परवानगी. तर जर तुम्ही कंटिन्युअसली एका व्यक्तीच्या किंवा जनरेटिव्ह एआयच्या संपर्कात असाल, तासन तास बोलत असाल, भावनिक गुंतवणूक करत असाल तर तुमची त्याच्याशी वर्तणूक बदलते. म्हणजे यंत्र म्हणून त्याच्याकडे बदलते, तुम्ही आपल्या सहचर म्हणून बघता. आणि ही गोष्ट खरं तर मानसशास्त्रीय दृष्ट्या बरोबर का चूक, ही कुठली गोष्ट बरोबर का चूक हे सांगू शकत नाही. काय घडते ते तुम्हाला सांगतो. म्हणून माझा तुम्हाला अनुभवी सल्ला आहे की ऑनलाईन प्रेझेन्स मर्यादित ठेवा. तुमचं सगळं आयुष्य डिजिटल करायची काहीही गरज नाही. जे नक्की तुम्हाला फायदा मिळू शकतं त्या गोष्टी डिजिटल करा. पण खूप सगळ्या गोष्टी आता मी पु ल देशपांडे उद्यानात सकाळी मॉर्निंग जातो आणि तिथं मला एक जमात दिसते. एक जमात म्हणजे काय, स्वतःचेच फोटो काढत बसलेले. हे मला कळत नाही की तीच व्यक्ती तशीच दिसते तर रोज 50 फोटो का काढायचे. तसं उत्तर आहे काही मुलीचं बसलंय, तुम्हाला नाही वाढायचं उत्तर मिळालं काय मिळतं तुम्हाला आणि किती वेळ तुम्ही राहायचं आणि मग ते फोटो सोशल मीडियावर टाकायचे आणि मग लोकांना फोन करायचे गेल्या लागतात ते काय चाललेलं आहे आणि हे लाईफ नाही मिळाले तर मग डिप्रेशन. आणि मग तुम्हाला माहित वाटतं आपण फोटो टाकले आणि आपल्या मित्राने लाईकच नाही केले. म्हणजे असं अशा प्रकारच्या गोष्टी ज्या होतात ते बरोबर नाहीये आणि हे शक्यतो तुम्ही टाळलं पाहिजे. आणि जर मर्यादित गोष्टी तुम्ही वापरल्या आणि एका लिमिटमध्ये जर डिजिटल तंत्रज्ञान वापरलं तर ते तुम्हाला चांगलं फायदा देऊ शकतं. माझा एक मित्र आहे, तो रविवारी डिजिटल तंत्रज्ञान वापरतो, त्याला तो डिजिटल उपास म्हणतो. आणि आता हळूहळू मी त्या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे की आपल्याला डिजिटल उपासाची पण गरज आहे. कारण आपल्या समाजात उपास तपास तर आपण करतोच. तर तुम्ही हा प्रयोग करून बघा. आठवड्याचा एक दिवस, आता आजचा दिवसच आहे रविवार, याच वापरा. मोबाईल तर अगदी गरज पडली व्हॉट्सअप बंद करा एक दिवस. काय होतं त्याला, याचं मी उदाहरण घेतो. मी एकदा चेन्नईवरून येत होतो एअरपोर्टवर आणि माझा मित्र पुढे होता, अतिशय अस्वस्थ आहे. मला पहिल्यांदा वाटलं की त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर म्हटलं 2 तास मी व्हॉट्सअप नाही वापरत, प्लेन मध्ये इंटरनेट होतं. आता हे सगळे विषयच डाउनलोड होतात, मला खूप माहिती पाहिजे. काय फरक पडतो तुझ्या आयुष्यात. मी त्याला म्हटलं की 95च्या आधी पण आम्ही जगत होतो, मोबाईल फोन नव्हते तेव्हा जीवन कसं होतं. मला काय असं वाटतं की कदाचित ते आमच्या लहानपणी मला खूप आवडतं. मी आता वृद्ध ज्येष्ठ नागरिक झालो याचा भाग पडावा किंवा माणूस असं बघायला लागतं की आमच्या लहानपणी चांगलं होतं तेव्हा तर नक्की वृद्ध झालं त्याचं लक्षण. पण खरंच मला असं वाटतं की आमच्या लहानपणी फक्त रेडिओ एक साधन होतं, इंटरनेट होतं, टीव्ही खूप नंतर आला. पण त्यामुळे ते बालपण खूप समृद्ध होतं. आम्ही वाचत होतो, आम्ही लोकांशी बोलत होतो, आम्ही खोड्या करत होतो. आणि आताच्या युवा पिढीकडे मी बघतो तेव्हा ते बालपण हळूहळू हळूच चाललंय का असा मला प्रश्न होता. आणि मी एका मित्राकडे गेलो होतो, त्याचा नातू घरी होता. आता मी गप्पा मारला, मी 2 वेळा नातवाला बघत होतो. मी त्याला म्हटलं की तू काय खेळतोस ते, तो मला क्रिकेट. मग आम्ही सचिन वगैरे बोललो. मी त्याला म्हटलं तू क्रिकेट कुठे खेळतोस, आता हा प्रॉब्लेम. काही गोष्टी या मैदानातच खेळायला पाहिजे आणि ह्या अशा पद्धतीने जर आपण बालपण जर आपण तंत्रज्ञान वापरून जर खराब करू असो
तर त्या वातावरणात काय असते आज मोठा जो एआयचा आहे त्याचा हा मी पाया आता केलेला आहे. आता नंतरचा प्रश्न आहे की संधी आहेत का, तर अमर्याद आहे. आणि एक प्रश्न जो तुमच्या सर्वांच्या मनात आहे तो म्हणजे एआयला बेकारी आहे, एआय सगळे जॉब घेऊन जाईल का. तर असं काही नसतं. आपल्यापैकी 80 साली मुलांचा जन्म झाला, तुला मात्र माहिती, पण 80च्या दशकात तुम्हाला हे माहितीये का की सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संपर्क झाला होता. कॉम्प्युटर लोक आपल्या लोकांना पण असं घडलं ना. मग आता मला तुम्ही कुठली बँक दाखवा तिथं कॉम्प्युटर नाही, त्यामुळे ही एक भीती आहे. आणि एक गोष्ट मी नक्की सांगतो की रिपिटेटिव्ह जॉब्स जे क्रिटिकल आहेत ते नक्की जातील. ऑफिस डेस्क किंवा पत्राची मिळवणी करणारे जे लोक ते आता फक्त सरकारी काम करत असतात, त्यांना काढता येत पण कॉर्पोरेट बरोबर असं होत नाही. तर असे अनेक जॉब जातील. एक लक्षात घ्या की पुणेरी मेंदू जो आहे तो एआयच्या पुढची आवृत्ती आहे, त्यामुळे त्याला एआय रिप्लेस करू शकणार नाही. याची मी तुला दोन उदाहरणं सांगतो. पहिलं उदाहरण, आपल्याकडे मराठीत एक अतिशय अप्रतिम शब्द आहे, त्याचं नाव आहे. ही माझ्या घडलेली घटना आहे. मी जेमिनीला विचारला होता, मला एका लग्नाचं आमंत्रण आलं व्हॉट्सअपवर झालं आणि त्याच्यात दिलं होतं की आपली उपस्थिती हाच आहे आणि पुढे वाक्य होतं आहे आलं नाही. म्हणून मी एआयला प्रश्न विचारला, मला लग्नाला बोलायला का सांगा. आता तुम्ही असं जेव्हा म्हणता की तुमची उपस्थिती हाच आहे आणि पुढचं वाक्य असतं की आहे राहणार नाही, मी तुम्हाला बोलायला नाही म्हणता कुठून जेवू नका, कुठून घेऊ नका असं त्याचं म्हणणं. तर एआयला त्याचं उत्तर देतात. अजून एक प्रश्न मी कायम विचारतो आणि मी असं दावा आहे माझा की याचं उत्तर जर जेव्हा एआयला मिळेल तेव्हा मी मान्य करेन की एआय पुढे मेंदूचे पुढे. हा प्रश्न साधा आहे. तुमच्याकडे किती लोकांना नळस्टॉप नसतं आहे ना. आता नळस्टॉप मध्ये दोन स्टॉप आहेत, निसर्ग आणि समुद्र. निसर्गामध्ये काय होतं, मासे. समुद्रात काय होतं, समुद्रात तुम्हाला मासे मिळायला पाहिजे आणि निसर्गात तुम्हाला शाकाहारी खाद्य मिळायला पाहिजे. सुधारणे दोन्ही हॉटेलचे उभारण्याचे मित्र सोडले आणि शेट्टी तुमच्या दोघांना कायम म्हणतो की तुम्ही पाटेलचे आज्ञा बदलता आणि तुमच्या दोघांच्या पुढे. तर मी हा जमिनीला प्रश्न विचारतो की निसर्गामध्ये मासे काय मिळतात आणि समुद्रात शाकाहारी खाद्य काय मिळतं, त्याचं उत्तर त्याला मिळालेलं नाही. आणि जर मला म्हणतो की अजून एवढं समृद्ध नाही झालेलं की मला याचं उत्तर देऊ शकेल. अजून एक गोष्ट एआय उत्तर देत नाही ती म्हणजे भारतीय राजकारण. विचारून बघा तुम्हाला कारण उत्तर येणार नाही. कारण भारतीय राजकारणाचं एआयची खूप पुढची आवृत्ती आहे. कुठला माणूस कधी काय करायचं तुम्ही लक्षात ठेवा की एआय हे 5 डेटाचं अनालिटिक्स असतं, पण राजकारण हे तर्कशुद्ध ह्याच्यावर चालत नाही. त्याच्यावर एक व्यक्ती आहे त्यांचं नाव घेत नाही पण त्यांच्या नावावर हा जोक खपवलं जातं की एक गणिती स्पर्धा असते जागतिक मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, त्याच्यामध्ये हे राजकारण जातात भारताचं प्रतिनिधी आणि मग तिथं त्यांना प्रश्न विचारला जातो की 2+2 म्हणजे किती. तर त्याचं उत्तर ते म्हणतात द्यायचे का घ्यायचे, याच्यावर उत्तर. तर सांगायचं होतं तुम्ही टाईप करून बघा की चार्टर फ्लाईट घेऊन थायलंडला जायची गरज काय आणि कुठला व्यवसाय होता हे विचारायला. तर अशा अनेक गोष्टी की ज्याचे उत्तर तुम्हाला यामधून मिळणार नाही. पण सकारात्मकरित्या खूप ठिकाणी एआय वापरलं जातं. मी अनेक कॉर्पोरेट्सची बोलले, प्रत्येक कंपनीमध्ये एआय स्ट्रॅटेजी आहे आणि विशेषतः मार्केट रिसर्च किंवा तज्ञ लोकांचं मार्गदर्शन या सर्व गोष्टींमध्ये एआय तुम्हाला समृद्ध करतं आणि तुम्हाला दर्जात्मक माहिती नक्की मिळते. आणि आता भारतात जर तुम्ही विचार केला शेती आपला हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला जर तुम्ही व्यवस्थित प्रशिक्षित केलं तर 2 गोष्टीमध्ये एआय नक्की मदत करू शकतं. एक पहिला गोष्ट म्हणजे हवामानाचा अंदाज. आपल्याकडं आता ह्याच्यावर जोक असतात, आपल्याला पुण्याकडेच वेधशाळा आहे आणि त्यांचे अंदाज कसे असतात म्हणजे मला ही माहिती आहे की तिथं शास्त्रज्ञ काम करतात आणि ते मुद्द्यावर अशा गोष्टी करत नाहीत. पण शेवटी कसं आहे की वेधशाळेचे अंदाज हे तर्कावर असतात आणि ते तर्क सुद्धा इतिहासावर असतं की असं हवामान आलं तर असं घडलं वगैरे आणि त्याच्या आधारे ते अंदाज व्यक्त करतात.
पण निसर्ग ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे दरवेळेला लहरी निसर्ग कसं काम करेल हे तुम्ही सांगू शकत नाही. पण तिथं एआय जास्त चांगलं काम करू शकेल, कारण अनेक सॅटेलाइट्स, विशेषतः एक weather.com म्हणून सांगितले, त्याचे आता पोर्टल पण ऍप पण आहे. तर मी स्वतः वेदर वापरतो, weather.com, आणि त्याचे अंदाज हे खूप जवळजवळ 90% बरोबर असतात. आता मी एप्रिलला अमेरिकेत जाणार आहे, तर मी पहिला प्रश्न विचारला की ह्या शहरामध्ये हवामान कसं असेल त्यावेळेला, तर त्याच्यामध्ये वाईट मला उत्तर दिलं, आणि माझा याचा विश्वास आहे की साधारण तसंच असेल. तर हे 100% बरोबर असेलच असं नाही. दुसरी गोष्ट जिथे शेतकऱ्यांना मदत होऊ शकते ती म्हणजे बाजारभाव, किंवा कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही जे तयार केलेलं आहे ते जास्त वेगळ्या प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे विकलं जाऊ शकेल. फक्त ह्या सगळ्या गोष्टीला प्रशिक्षणाची गरज आहे. आणि इथंच एक मुख्य तंत्र आहे, आणि आपल्यापैकी ज्याला अर्थार्जनाची सोय करायची असेल त्याला मी विनंती करतो की तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणून ब्रँच आहे एआयची. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर जनरेटिव्ह एआयशी जे आपण संवाद साधतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. आणि आता याच्यावर मोठं सायन्स किंवा शास्त्र आलेलं आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं, जे तुम्हाला शास्त्रशुद्ध शिकवतं की एआयशी संवाद कसा साधायचा, कुठल्या प्रकारे. पण जेव्हा सर्वसामान्य साध्या गोष्टी तुम्ही करता त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची गरज नाही. पण तुम्हाला क्लिष्ट गोष्टी आपल्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या गोष्टींची माहिती हवी असेल तर ते प्रॉम्प्ट्स व्यवस्थित असले पाहिजे. त्यासाठी हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं सायन्स आहे. तर ते विशेषतः या पिढीने जर ते शिकलं तर बरं होईल. आणि याच्यात काही नक्कीच सकारात्मक गोष्टी आहेत. विशेषतः नवीन शैक्षणिक धोरण NEP जे आहे सरकारने सरकारने पास केलं ते खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये क्रॉस प्रकारचं एज्युकेशन होऊ शकतं. म्हणजे इंजिनियर त्याला शिकू शकतो, एखादा आर्ट्सचा स्टुडंट एखादा इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट शिकू शकतो. हे जे धोरण आहे हे खूप उत्कृष्ट आहे. AICTE 2025 हे एआय वर्ष म्हणून जाईल. त्यामुळे खूप माझ्या अपेक्षा आहेत. आता ऍक्च्युअली घडतं काय ते बघायला पाहिजे. तर अनेक धोरणं ही पॉलिसी लेवलला छान असतात, जर त्यांची अंमलबजावणी कशी होती हे बघायला पाहिजे. मग महाराष्ट्र राज्याने सुद्धा एआय विद्यापीठ करणार हे जाहीर केलं. या सर्व गोष्टी स्तुत्य आहेत. पण सर्वसामान्यांच्या बऱ्याच तरी ज्ञान झेलतील का? तुमची शाळेत महाविद्यालयात जाणारी मुलं त्यांच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचेल का, हे प्रश्न आहे. पण त्याच्यावर माझं उत्तर आहे की तुम्ही स्वतः त्याच्यावर मार्ग करा. सर्व गोष्टीत सरकारने वळून जावं. सरकार त्यांना हवं ते करेल. तुम्हाला एआय शिकण्यापासून कोण प्रवृत्त करेल? कोणीच नाही. आणि कधी बसलं शिकायचं? माझं उत्तर आहे 12 वाजता दुपारी. तर बिलकुल 12 वाजता माझं व्याख्यान समजेल. त्यानंतर तुम्ही डाउनलोड करायच आजपासून सुरू करा, उद्या कशाला करेल. आणि स्वतः पैसे शिकवा. आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आता काम करता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये एआय तुम्हाला जास्त समृद्ध करेल. तुम्हाला संलग्नगी म्हणून ते तुमचं काम करेल. आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमचं जीवन हे जास्त समृद्ध होईल. या सर्व गोष्टींचं आज तुम्ही मला इथं बोलवलं, आणि मला एवढी पुस्तकं खूप दिवसांनी एकत्र बघायला मिळाली. हा पण एक समृद्ध अनुभव होता. आणि मला असं वाटतं की ही पुस्तकं अशीच राहतील. डिजिटायझेशन जरी झालं तर मी स्वतः ते रीडर्स वगैरे वापरत नाही. अमेझॉनचं किंडल म्हणून आहे, म्हणजे माझे काही मित्र वापरतात तर मी किंडल वापरत नाही. मला अजूनही प्रातिनिधिक पुस्तकं मी 8 न्यूजपेपर्स घेतो वर्तमानपत्र. माझं सकाळ चहा आणि वर्तमानपत्र ह्यातूनच ती सकाळ समृद्ध आहे. की जरी मोबाईलवर काही लोक पेपर वाचतात तर त्यांनी मला असं वाटतं की तुमच्या डोळ्याचा नंबर वाढणार. त्यापेक्षा पारंपरिक गोष्टी चांगल्या आहेत. आणि आज तुम्ही मला इथं बोलवलं, तुम्हाला ऑप्शन होता, तुम्ही एआयला बोलू शकत होता. एआय चॅटबॉटच सांगेल तुम्हाला एआय बद्दल काय असं की नाही. कदाचित काही वर्षाने असं पण होईल. साहित्य संमेलनात आहे पुढच्या आठवड्यात दिल्लीला, तिथं सुद्धा एक रोबोटिक कवी संमेलन व्हायची शक्यता आहे. आणि हे आगामी भविष्याच्या गोष्टी घडल्या तर आश्चर्य मला वाटणार नाही. पण तरी सुद्धा मानव हा एआयच्या एक पाऊल पुढेच आहे. आणि याचं एकच कारण आहे की आपल्याकडं नॉन डिजिटल अनुभव आहे आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये. कारण जे जग डिजिटल नव्हतं तेव्हाचा अनुभव तुमच्या मेंदूमध्ये आहे. त्या जोरावर तुम्ही एआयच्या पेक्षा एक पाऊल नक्कीच पुढे असणार. आणि त्यासाठी जर तुम्ही डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवला तर नक्कीच तुम्ही आपलं जीवन समृद्ध करू शकता.
शेवटी शेवटचा मुद्दा मी मांडतो की गैरवापर माहितीचा हा पण होतो. जनरेटिव्ह एआय वापरून फेक व्हिडिओ तयार करणं, फेक नॅरेटिव्ह तयार करणं, त्याच्यावर अमेरिकेत निवडणुकीवर मागच्या निवडणुकीतच केसेस झालेले आहेत की सोशल मीडिया पॅटर्न्स तयार करून म्हणजे बॉर्डर वोटर्स आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणं. कारण आपल्या प्रत्येक देशामध्ये असतं की एकाच पार्टीचं असं काही नसतं, काही लोक कोपरावर असतात आणि त्यांच्या मनात अशी भावना जर तुम्ही निर्माण केली की ही पार्टी जिंकतीये तर ते तिकडे जातात लोक. तर ह्या अशा गोष्टी ज्या घडत आहेत त्याच्यावर नियंत्रण आणायची गरज आहे. भारत विशेषतः पुणे शहरात रोज किमान 10 सायबर गुन्हे घडतात. आता हे गुन्हे घडतात त्याच्यावर तुम्ही सावधानता आणणं गरजेचं आहे. याच्यामध्ये एआयचा थेट संबंध नाही पण अप्रत्यक्ष संबंध असू शकतो कारण गुन्हेगार सुद्धा एआय वापरतात. आपलं सावध शोधण्यासाठी ते एआय वापरत असतीलच. आता मी गुन्हेगार नाही त्यामुळे त्यांची मानसिकता सांगू शकत नाही. पण कोण असा हे अमेरिकेत एकदा घडलं होतं 2 वर्षापूर्वी. एका घरावर दरोडा पडला आणि मग ते दरोडेखोर पकडले गेले. मग त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला कळलं कसं की या घरात कोणीच नाही तर त्यांनी सांगितलं आम्ही फेसबुकवर बघितलं की या घरातले लोक पिकनिकला गेले. तेव्हा त्याला कळलं की हे लोक पिकनिकला गेले तर घरात कोणी नाही. तर आता इथं तुम्ही विचार करायची गरज आहे की उठसूट सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकायच्या का आणि जर टाकल्या तर तुम्ही अनावृतपणे आमंत्रण देता अशा गोष्टीचा. तर माझी तुम्हाला काही विनंती आहे, अनुभवी आहे असं समजा. फेसबुकवर जाऊन फेक फ्रेंड शोधू नका. मी फेसबुकवर आहे पण माझा एकही मित्र व्हर्च्युअल नाही. मी खरंच त्या व्यक्तीला ओळखतो अशाच लोकांची मी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे मी हे जाहीर करतो की मला मर्यादित फ्रेंड्स आहेत आणि मला असं वाटत नाही की फेसबुकवर खूप फ्रेंड झाले म्हणजे तुम्ही जगात खूप लोकप्रिय आहात. अजिबात नाही. तुम्ही महामूर्ख आहात. जर तुम्ही फेसबुकवर फ्रेंड शोधत असाल गरज काय त्याची. आणि अशा गोष्टी टाळा. जनरेटिव्ह एआय वापरून जे फेक व्हिडिओज वगैरे होतात त्याचा वापर नका करू. तुमच्या जर आयुष्यात तुम्ही अशा गोष्टी बघितल्या तर रिपोर्ट करा आणि त्या बाबतीत आपलं पोलीस खातं सक्षम आहे. हिंदी सिनेमात दाखवत पूर्वी तसं नाही आहे. पुण्यात एक सायबर पोलीस ठाणं वेगळं आहे आणि ते तिथं जाऊन तुम्ही तक्रारी करू शकता. एक गोष्ट मला अशी वाटते तुम्हाला जर जमलं तर तुम्ही करा. युवा पिढीला सायबर संस्कार द्यायची गरज. संस्कार या गोष्टीचा अर्थ काय? संस्कार म्हणजे चांगली वर्तणूक. आता या चांगल्या वर्तणुकीमध्ये मोबाईल फोन किती वेळ वापरायचा, कसा वापरायचा, काय करायचं, काय करायचं नाही हे पण सांगायची गरज आहे. कारण दुर्दैवाने काय घडतं साधारण 12-13 वर्षाची जेव्हा मुलं असतात तेव्हा त्यांच्या हातात 2 उपकरणं एकाच वेळेला आहेत. एक म्हणजे दुचाकी आणि दुसरं म्हणजे मोबाईल फोन. आता ही दुचाकी आहे ही रेग्युलेटेड आहे. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला लागतं, त्याशिवाय तुम्हाला लायसन्स मिळत नाही. पण मोबाईलच्या बाबतीत काय ज्या सिमरन ज्या जिल्हे आपली जिंदगी बालक पण सांगत नाहीत काय करायचं. कदाचित त्याला माहिती असते की नाही हा पण एक मुद्दा आहे. पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही युवा पिढीला किंवा कुठल्याही प्रथम वापरकर्त्याला उपकरण देता तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी सांगण्याचं गरज आहे. इथं शाळांमध्ये मी शिक्षकांना सर्वांना सांगतो की शाळांमध्ये तुम्ही अशी कोष्टकं तयार करा की ही गोष्ट केली तर अशी शिक्षा आहे. ही गोष्ट उदाहरणार्थ किती लोकांना माहिती आहे की पोर्नोग्राफिक क्लिप फॉरवर्ड केले तुम्ही तर तो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. जर समोरच्या व्यक्तीने एफआयआर केली तर अशी उदाहरणं मी पुण्यात बघितली की ज्याला अरेस्ट झाली आणि अरेस्ट झाली की काय होतं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तुमचं नाव येतं. तुमचं नाव आलं की तुमची बदनामी होते, तुम्हाला शाळेतनं काढून टाकतात, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. याचं कारण काय तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान आणि सायबर कायद्याचं ज्ञान विशेषतः जुजबी बेसिक गोष्टी काय आहेत, काय करा आणि काय करू नका याचं प्रबोधन करायची अतिशय तातडीची गरज आहे आणि ती सर्व स्तरावर आहे. कृपया असं म्हणू नका की सरकार करेल, शेवटी अफेक्ट तुम्ही होणार. त्यासाठी ही सामाजिक संस्थांनी करायची गरज आहे आणि यासाठी काही खूप फार कष्ट करू नका. मी याच्यावर लेखन केलेलं आहे, याच्यावर माझं पुस्तक पण आहे. मी याच्यावर एक 7 तासाचा कोर्स पण डेव्हलप केला की तो ऑनलाईन पण देऊ शकता. तुम्हाला 7 तास जास्त वाटत असेल तर 10 तासाचा करा. पण शेवटी सारांश काय की बरोबर काय चूक काय, गुन्हा कुठला, शिक्षा किती, हे जर गणित व्यक्तीला जर तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर ते गुन्हा करणार नाहीत ना. मग अशी मी उदाहरणं बघितली आहेत की
सायबर क्रिमिनल्स यंग म्हणजे 18-21 वर्षाची उत्साहाच्या भरात गुन्हा घडला, अरेस्ट झाली, जेलमध्ये गेले आणि मग पालकांना प्रश्न विचारतात की तुम्ही मला हे आधी सांगितलं का नाही? याचं उत्तर आहे तुमच्याकडे? पालकाची चूक होती का? हो. पाल्याची चूक होती का? हो. बरोबर काय? प्रबोधन हेच बरोबर आहे आणि हे प्रबोधन करावं तुमच्या संघटनेमार्फत जर जमलं तर करा. आणि अशी मला खात्री आहे की जगामध्ये पुणे मॉडेल हे अनेक बाबतीत पुढे असतं. जर सायबर संस्काराचं पुणे मॉडेल जर विकसित होऊ शकलं आणि आता आपण फेब्रुवारीमध्ये आहोत, साधारण एप्रिल-मे मध्ये उन्हाळी शिबिरं होतात आणि खूप पालकांना खूप गोष्टी शिकवायच्या असतात, तर त्याच्यामध्ये या सायबर संस्कारांचा जर अंतर्भाव झाला तर नक्कीच सजग पुणे पिढी पुण्यातनं बाहेर पडेल. आणि ते मला तर वैयक्तिकरित्या असं वाटतं की पुणे शहर हे सायबर गुन्हेगारी नसलेलं शहर असावं, तर ते आदर्श शहर म्हणून उदयास येईल आणि पुण्याकडे इतर लोक आदर्श शहर म्हणून बघतील. पण हे घडेल का? ही जबाबदारी सर्व नागरिकांची आहे आणि या बाबतीत तरी आपण नक्कीच इतर शहरांच्या पुढे जाऊ शकू. तर आता मी इथंच थांबतो. या विषयावर मी विस्तृत लेखन केलं, तुम्ही गुगल करू शकता दीपक शिकारपूर. फक्त आडनावात गडबड करू नका, मी कर नाहीये आणि कर नाही त्याला डर कशाला. तर यावर खूप लोकांनी लिहिलेलं आहे, मी पण आहे त्याच्यामध्ये. स्वतःला अपडेट ठेवा. आणि आता माझं एआयचं अजून एक पुस्तक 2 महिन्यांनी येईल, तर ते एआयचा प्रॉब्लेम असा आहे की मी लिहिलं आणि ते लगेच नवीन गोष्टी झाल्या. आता हे डीप सीक म्हणून एक नवीन आलं. आता एक गडबड म्हणून मी सांगतो की दीपक शिकारपूरचा तो शॉर्ट फॉर्म नाही. कारण पूर्वी अमेरिकेत मला पूर्ण नाव त्याला म्हणता येत नव्हतं, त्यामध्ये डी, काही लोकांनी डी सीक असं सगळं प्रयोग केलेले आहेत. पण डीप सीक हे जसं ChatGPT-4 आहे तसं एक चीनी तंत्रज्ञान आहे, फक्त ते कमी दर्जाचं आणि कमी हार्डवेअर आणि कमी इन्फ्रास्ट्रक्चर वापरतं, त्यामुळे ते स्वस्त आहे आणि त्यातनं सुद्धा माहिती तयार होते, त्यातनं पण निष्कर्ष येतात आणि त्यांनी ते थेट अमेरिकन एआय इंडस्ट्रीला स्पर्धा म्हणून आणलं. कदाचित भारतीय डीपसीक सारखं खूप येऊ शकेल, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की सरकारने यात बंधक पडू नये. सरकारने फक्त रेग्युलेशन आणि नियंत्रण करावं. इंडस्ट्री म्हणजे कुणीतरी स्टार्टअप, कुणीतरी उद्योग हे करेल, सरकारचं हे काम नाही. आणि असे टूल्स नक्की विकसित होतील आणि भारतीयांना आपापल्या भाषेमध्ये ते समृद्ध करतील. भाषा ही कधीच नष्ट होणार नाही. मराठीमध्ये सुद्धा एआय टूल्स आहेत. इव्हन जेमिनी सुद्धा आता मराठी समजायला लागले जेमिनीला चांगल्या प्रकारे. त्याच्या कविताचा दर्जा पण खूप सुधारला. 6 महिन्यापूर्वीची कविता आणि आताची कविता याच्यात दर्जात्मक फरक घडतोय. तर या सगळ्याचा कृपया वापर करा. सजग एआय वापरतात तेव्हा हाच आजचा निष्कर्ष. धन्यवाद. आणि प्रश्न आपण करू. वास्तव आकडेवारीकडे जर आलो, पुण्याची आजची लोकसंख्या 70 लाख, महाराष्ट्राची 14 कोटी आणि देशाची 152 कोटी. आणि ते गेल्या महिन्यामध्ये MIT कॉलेजमध्ये असंच व्याख्यान झालं होतं एका तज्ञांचं. त्यांनी सांगितलं 2100 सालापर्यंत म्हणजे साधारण 75 वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या वाढत 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 जाऊन ती 216 कोटीवर स्थिरावली. आत्ताच आपण जगातली 1 नंबरची लोकसंख्या आली होती. आणि आता तुमच्या सांगण्याप्रमाणे सकाळ मध्ये फडणवीस साहेबांचा पण मुलाखत आली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की साधारण 24 कोटी जॉब जातील भारतातले. समजा 152 कोटीपैकी 100 कोटी लोक काम करतायत असं आपण समजलं. त्यातले 25 कोटी त्यातले बरेचसे मेजर ऑर्गनाइज सेक्टरमधले लोकांचे जे जॉब जर गेले, तर ह्या लोकांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर कुठले जॉब देता येतील आणि ज्याच्यातल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या किंवा काम देण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल. प्रश्न तुमचा कळला, फक्त त्याच्यामध्ये असं छोटं उत्तर नाहीये का, हा गळा प्रश्न आहे. प्रत्येक उद्योगामध्ये आता तुम्ही जसं म्हणता नोकऱ्या गेल्या, आता मी पण अनेक कंपनीच्या बोर्डवर आहे, तिथले HRचे लोक म्हणतात की आम्हाला लोक पाहिजेत. आणि महाविद्यालयात गेलो तर ते सांगतात की आमच्याकडे फ्रेशर्स आहेत पण त्याला नोकऱ्या नाही. तर ही जी मधली सांगड जी आहे तिथं काम करायची गरज आहे. आणि सगळं तुम्ही AI वर दोष देऊ शकत नाही. इतर पण अनेक गोष्टी घडत आहेत. आता एक गोष्ट मी तुम्हाला सहज सांगतो, जो आजचा विषय नाहीये, पण जपानी भाषा जर तुम्ही शिकलात तर आता जपानमध्ये 2.5 लाख ओपन जॉब्स आहेत आत्ता या क्षणी. आणि जर ज्याला कोणाला आपलं करिअर समृद्ध लवकर करायचं
आणि जरी एआय आलं तरी असं तुम्ही समजू नका की भाषांतर आपोआप होईल. जपानी भाषा शिकलात तर तुम्ही जपानला जा, तो एक रोजगाराचा पर्याय आहे. तिथे सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे. हा, मानव जातीवरती एआय राज्य करू शकेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जोपर्यंत नॉन डिजिटल डेटा आहे तोपर्यंत राज्य कसं करणार, त्याला माहितीच मर्यादित आहे. आता मी उदाहरण घेऊन सांगतो बँक ऑफ महाराष्ट्र. तर बँक ऑफ महाराष्ट्राकडे तुम्ही जा, प्रचंड कागद आहेत. असे जसे इथे रॅक्स आहेत तसं तुम्ही लोकमुळे कार्यालयात जा, तुम्हाला अजून फायली दिसतील. त्यांनी एका विशिष्ट वर्षानंतरचं सगळं डिजिटाईज केलं. आता अशा परिस्थितीत ते मर्यादितच माहिती दिली, तर त्याला माहितीच नाही अनेक गोष्टी. आणि हे राज्य करणं वगैरे हे सगळे वस्तू असं विचार करायच्या गोष्टी असं प्रत्यक्ष केल्या नाही. बोला, हे एआय मेंदू खाऊ शकेल का? म्हणजे काय खाऊ शकेल का? म्हणजे काय झालंय की आता आपण बघतोय की माणसं हिशोब करत नाही, प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर वापरतायत. माझ्या डोक्यामध्ये 20 वर्षापूर्वी 180 वगैरे टेलिफोन नंबर पाठ असायचे मला. आता मला माझा स्वतःचा नंबर सांगायला सुद्धा अवघड नाही. मीच आहे पण खायचं काय सांगणार नाही. कसं आहे की आपण सुखसुविधा वापरायला सुरुवात करतो आणि मग त्यामुळं आता साधी गोष्ट आहे की आपण गाडी चालवायला शिकलो, आपण चालायचं कमी झालं. त्याच्यावर मी गंमत सांगतो की आपल्याकडे सगळी ही वाहनं आली, सगळी सायकल जाऊन गाडी आली. मग तो माणूस जिम मध्ये जातो आणि काय वापरतो, सायकलच वापरतो, फक्त तो जिम मध्ये जाऊन वापरतो. तर हे मानव आपल्या हातात आहे, काय कितपत वापरायचं आणि कितपत नाही. तंत्रज्ञान अनेक गोष्टी करू शकतो, कुठं वापरायचं आणि कुठं नाही ते तुम्ही ठरवा. ही जर तुम्ही लक्ष्मण रेषा जर आखून केली तर तुम्ही म्हणता कसं असं काही मेंदू बिंदू खाणार नाही, पण तुम्ही जर त्याच्या आहारी गेलात तर नक्की. मला असं विचारायची चॅट जीपीटी, कोपायलट आणि जेमिनी याची जर कंपॅरिझन करायची झाली तर ती प्रत्येकाचं काय वैशिष्ट्य आहे आणि सर्वसामान्य माणसाला फुकट पाहिजे तर ते जेमिनीच आहे सध्या. आणि कोपायलट जे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतं मेटा म्हणून, जे फुकट आहे ते सध्या बरं, कारण पैसे कशाला घालायचे. तर आणि जेमिनी व्यवस्थित माहिती देते, फार काही प्रॉब्लेम नाही. आणि खूप अशी वैशिष्ट्य आहेत, पण ते कुठल्या ऍप्लिकेशन साठी तुम्ही करता त्याच्यावर आहे. सध्या जेमिनी हे सगळं समावेशक आहे. हा, तुम्ही शेती संदर्भात सांगितलं, हवामाना संदर्भात सांगितलं, शिक्षण क्षेत्रात, मेडिकल लाईन मध्ये हा हे काही उपयोगी आहे का? प्रचंड उपयोगी आहे. फक्त डेटा कुठला आहे, आपला हेल्थ डेटा आहे का? आता हे कोविड काळात आपलं डिजिटायझेशन झालं आरोग्याचं, पण इथं नैतिकतेचा प्रश्न आहे. तुमचा जो पर्सनल मेडिकल डेटा आहे तो पब्लिक आहे का नाही. माझं वैयक्तिक मत आहे की हे चुकीचं आहे. जर तुमचा वैद्यकीय डेटा जर जगाला कळला तर ते बरोबर आहे का? तर सगळ्या पॅथॉलॉजी लॅब्स तुम्हाला ऑनलाईन डेटा देतात, जीमेलवर तुम्हाला रिपोर्ट होतो. आता जीमेलवर याचा अर्थ काय, तो पब्लिक झाला ना, तुमच्या हातात राहिला नाही. पण हा जर आरोग्याचा जर डेटा जर अमेरिकेतल्या लोकांना कळला ते कोणाला तरी, तर त्याचा गैरवापर पण होऊ शकतो. तर एक तुम्हाला शक्य झालं तर ते मी करतो. मी माझ्या पॅथॉलॉजी लॅबला सांगतो की मला ईमेल पाठवू नका, मला प्रिंटेडच रिपोर्ट द्या आणि कृपया हाताने लिहून दिलं तर खूपच छान. पण काही बाबतीत हे आपण थोडीशी बंधने घातली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, आपण सध्या जे स्क्रीन वापरतो ते स्क्रीन एआयच्या संदर्भामध्ये बदल होणार आहे का? म्हणजे 5G सध्या आपण सुरू झालं, पण ह्याच्यामध्ये काही ह्या हँडसेटमध्ये काही बदल होईल का? आणि मार्केट हे बदलणार काय? या मोबाईल हार्डवेअर जे आहे ते बदलणार आहे. पोर्टेबल फोन्स आले, कदाचित काही वर्षांनी वेअरेबल आलं की मोबाईल फोन वापरायची गरजच संपते. तुम्ही आता मोबाईल फोन का वापरता? फोन येतो किंवा मेसेज येतो. जर तुम्हाला वेअरेबल दिलं आणि संवादही सगळं सुरू झालं तर त्या फोनची गरजच नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी घडणार आहेत, तुम्ही बघत बसा. आणि शेवटचा प्रश्न, ह्या व्याख्यानावर आधारित सध्या बाजारात कोणतं पुस्तक आहे? आता मला विचारलं तुम्ही माझंच सांगा. तुमच्या पुस्तकाचं नाव माहिती आप्पा बळवंत चौकात जाताना आम्ही ती खरेदी करू शकतो. जा तुम्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच नावाने पुस्तक आहे आणि त्याला मिळवण्याची तयार एडिशन हीच ठीक आहे, त्याची नवीन एडिशन घेऊन जाऊया. तुम्ही जो क्वांटम म्हणू शब्द वापरला त्याचा अर्थ असा आहे की अतिशय उच्च दर्जाचं हार्डवेअर आणि अतिशय उच्च वेगवान त्याचं प्रोसेसिंग होतं. हे अशा पद्धतीचं एआय ऑलरेडी आलेलं आहे, भारतात सुद्धा आहे.
फक्त परत परत मी तुम्हाला हे सांगतो की या सगळ्या टूल्सना नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. जी माहिती फक्त कागदावर आहे किंवा तुमच्या मेंदूमध्ये आहे ती त्याला नाही माहिती. आणि जोपर्यंत हा फरक असणार आहे तोपर्यंत आपण खूप घाबरायचं कारण नाही. स्पर्धा नक्की आहे, काही जॉब नक्की जातील, पण सगळं काही संपेल, सगळे लोक बेकार होतील असं काही होणार नाही. तुम्ही जर त्याला आपला सहकारी म्हणून वापरला तर तुमचा दर्जा वाढेल, शिक्षकाचा दर्जा वाढेल. तुम्ही जर फायनान्शियल अनालिस्ट असाल तर त्याचा दर्जा वाढेल. तुम्ही जर पत्रकार असाल तर तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकारिता करू शकाल. तुम्ही त्याला फक्त आपला सहकारी म्हणून वापरा. आता खूप पूर्वी वर्ड प्रोसेसर नव्हते, लोक हाताने घ्यायचे, बरोबर झालं. काय झालं, प्रोडक्टिव्हिटी टूल झालं, लोकांचा दर्जा सुधारला. जो माणूस पूर्वी हाताने लिहायचा त्याला दिवसात फक्त 40 पानं लिहिता शक्य होती, MS Word आल्यावर तो 400 पानं लिहायला. त्यामुळे त्याला त्याचं नक्कीच अपलिफ्टमेंट झाली. तसंच होईल. AI वापरून इमेज प्रोसेसिंग वाटेल ते होऊ शकतं. कुठल्या इमेजमध्ये मोडतोड करून त्यामध्ये बदल होऊ शकतात. एक उदाहरण मी देतो की दीपक शिकारपूर हे नाव खूप फेमस आहे. त्यांचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत. तर हा तुमचा ऑडिओ वापरून तुमच्या आवाजातून नवीन कंटेंट क्रिएट करता येईल का? करता येतं हे शक्यच आहे आणि असं घडतं पण आहे. फक्त माझ्या बाबतीत नाही. फक्त काय होतं, जे खूप फेमस सेलिब्रिटी असतात, तुम्ही काही सेलिब्रिटी नाही त्यामुळे मी त्या बाबतीत मी सेफ आहे. म्हणजे खूप मोठे सेलिब्रिटी आहेत त्यांना हा मोठा धोका आहे, विशेषतः राजकारणी लोकांना धोका आहे. जी गोष्ट घडलीच नाही अशा घटना मी तुम्हाला आधी सांगितलं ना, फेक व्हिडिओ फेक ऑडिओ हे ऑलरेडी घडतंय. मग तुम्ही बघितलं असेल की इमॅन्युएल मॅक्रॉन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फेमस फेक फोटो आहे. दोघंही असे गाड्यात आणि त्यांना भेटा घातलेला असा फोटो आहे. असं घडलेलं नाही. टाइम्स ऑफ इंडिया दर 3 दिवसांनी कॉलम छापतं फेक न्यूज. अनेक लोकांच्या बाबतीत घडतं, फक्त ते सेलिब्रिटीच्या बाबतीत घडतं. आणि तुम्ही चुकीच्या बाबतीचं नाव घेतो. मी सेलिब्रिटी नाही आहे त्यामुळे माझ्या बाबतीत असल्या गोष्टी नाही घडत. त्या अनुषंगाने माझी आपल्याला विनंती आहे की हे जर असे म्हणजे करता येऊ शकत असेल तर कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया किंवा नॅस्कॉम यांच्या मार्फत भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून काही रेग्युलेशन आणता येईल. रेग्युलेशन अश्विनी सुधारणी काय आपल्या सध्याच्या केंद्र सरकारमध्ये काही जाणकार मंत्री आहेत. त्याच्या सुधारणे अश्विनी वैष्णव नावाचे जाणकार व्यक्ती ही IT मिनिस्टर आहे. त्यांना हा प्रश्न माहिती आहे. त्यांनी पार्लमेंटमध्ये एक बिल पास करून घेतलेलं आहे. आणि चांगलं अश्विनी वैष्णव ते इन्सिडेंटली रविवारी पुण्याला येणार आहेत 23 तारखेला, तेव्हा मी पण भेटणार आहे. पण तुमचा प्रश्न मी त्यांना सांगेन. पण त्यांनी ऑलरेडी या विषयावर काम सुरू केलेलं आहे. आणि तुमच्यापैकी सर्वांना मी सांगतो की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मोदी साहेबांचं एक ऍप आहे त्याच्यावर टाकू शकता. अश्विनी वैष्णवला तुम्ही डायरेक्टली लिहू शकता आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. फक्त मध्ये एक यंत्रणा आहे, त्यांना जर वाटलं की हा प्रश्न महत्वाचा आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्याच्यावर ते ऍक्शन पण घेतात. त्यानंतर भविष्यात त्या मुलांवर त्या माणसांवर काही मेंदूवर परिणाम होईल का? नक्की होऊ नये त्यासाठी आपण काय करू शकतो? कमी वापर. परत परत सगळं किती वेळा मी हा शब्द वापरलाय, मर्यादित वापर हेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या आहारी गेला तर ते तुमच्यावर स्वार होईल. ते व्यसनच आहे. आता तंबाखू कसं व्यसन आहे, जो माणूस त्याला तंबाखू आवडतो तो सारखा तंबाखू भाग बसतो. मोबाईल सायबर टेक्नॉलॉजी हे पण एक व्यसन आहे. तुम्ही जर व्यसनाधीन झाला तर ते तुमच्यावर स्वार होईल. असे सायबर ऍडिक्ट्स हजारो तुम्ही ऍडिक्ट्स आहेत पुण्यामध्ये. ते 16 तास ऑनलाईन असतात. त्यांचं आयुष्य फक्त तेच आहे. जो तो उठतो तो मोबाईलवरच खेळत बसतो. ऍडिक्ट हे ऍडिक्शन होतं. म्हणून मी विनंती केली ना, तुम्ही उपास करायला शिका. आणि आज रविवार आहे, आजचाच उपासाचा दिवस आहे असं समजा. आणि असं केलं तर तुम्हाला तुमचं जीवन जास्त समृद्ध होईल. सरांनी आज याच्या संदर्भात आपल्यासाठी जी म्हणून उपयुक्त माहिती आहे ती दिली. त्याचबरोबर आपण अत्यंत विस्तृतपणे प्रश्न विचारले. सरांनी अत्यंत नेमक्या आणि मोजक्या शब्दात त्याची उत्तरं दिली. याबद्दल आपण सर्वजण सर्वांच्या वतीनं आभार मानण्याची विनंती आपले कार्यकारिणी सदस्य राजीव मराठे यांना विनंती करतो. धन्यवाद नामेश्वर. सर्वप्रथम डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे मनपूर्वक आभार. आपल्यासाठी ते वेळात वेळ काढून आले. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद आणि व्यवस्थित उत्तरं दिली
याबद्दल त्यांचे आभार. कार्यकारिणी सदस्य जे आज उपस्थित आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम नियोजन केलं, त्या सर्वांचे आभार. संस्थेचे कर्मचारी ज्यांनी हा कार्यक्रम नीटनेटका व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले, त्यांचेही आभार. आणि सरते शेवटी प्रेक्षक, आपण इथे आलात, प्रश्न विचारले आणि कार्यक्रम छान झाला याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.